नमस्कार. नमस्कार. मी कैलास डांबरे, राहणार मी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीचा होतो. 2024मध्ये मी रिटायर झालो. मला अगोदरपासूनच शेतीमध्ये फार इंटरेस्ट होता. त्यामुळे शेतीमध्ये आता रिटायरमेंटनंतर काहीतरी करावं असं इच्छा असल्यामुळे मी मोताळाला आमची शेती आहे, तिथे आमच्या 2 विहिरी आहेत. त्या विहिरीचं पाणी नेमकं मार्च एप्रिल मेमध्ये कमी होतं. त्यामुळे एवढे वर्ष मी कुठला फळबाग वगैरे काही लावू शकलो नाही. पण यावेळेस असं वाटलं की आता आपण फळबाग लावायचा, काहीतरी करायचं. त्यासाठी माझे मित्र एक विश्वनाथ दहे, आम्ही कॉलेजमेट आहोत दोघी. आम्ही दोघी एकाच हॉस्टेलला राहत होतो. त्यांचं या बाबतीत बऱ्यापैकी ज्ञान असल्याचं मला कळलं. तेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यांनी मला गाईड केलं की आता याच्यात पाण्याचं म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं, त्या संदर्भात त्यांनी मला काही गाईड केलं. त्यानुसार मी आमच्या 2 विहिरीमध्ये आडवे बोर केलेत. त्यांच्या सल्ल्यानुसारच तिथे हे सर्व 4-4 बोर प्रत्येक विहिरीमध्ये घेतलेत. त्यांच्या सल्ल्यानुसार हे बोर मी त्या नरम म्हणजे मुरमाड भागामध्येच घेतलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे जे पाणी पावसाळ्याचं जे पाणी जमा होतं, पावसाळ्यात माझ्या विहिरी फुल भरतात पाण्याने, तर ते जे पावसाळ्यातलं पाणी होतं ते या मुरमाड भागामध्ये पसरून राहील आणि नंतर विहिरीतलं पाणी कमी झाल्यानंतर हे पाणी परत विहिरीमध्ये रिचार्ज होते. त्यांच्या सल्ल्यानुसार माझ्या विहिरीमध्ये दोन्ही विहिरीमध्ये बोर गेलेत. त्यापैकी 8-9 बोरपैकी 5 बोरला पाणी लागलेलं आहे आणि आता पाण्याचं म्हणजे बऱ्यापैकी दुर्भिक्ष कमी झालेलं आहे. त्यामुळे आता माझा जवळजवळ 11-12 एकर मका आहे, 5 एकर हरभरा आहे, काही सीताफळाची झाडं आहेत, सीताफळाचा बाग आहे. त्या बागात म्हणजे त्याचं आता पाण्याचं दुर्भिक्ष कमी झालं आणि त्यामुळे मी दहे साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणखी त्यांना आवश्यक असेल तेव्हा त्यांना संपर्क साधेल. झालं का? छान सांगितल्याप्रमाणे आणि ते स्वतःही इंजिनियर असल्यामुळे त्यांनी ते आवश्यक बदल करून आणि पुरेपूर बाजूच्या बंधाऱ्याचा वापर करून त्या भागात घेतलेल्या डायरेक्शनमध्ये ग्राउंड लेवलपासून 20 फुटावर त्यांनी बोर घेतल्यामुळं 150-150 फूट चारी दिशेला तर चांगल्यापैकी पाणी लागलं. आणि त्याप्रमाणात इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त आपल्या शेतात कसा पुनर्भरणाचा प्रयोग करता येईल तो करा. Thank you.